नमस्कार मित्रांनो, मी नितीन चौधरी, टेक्निकल नितीन 71 या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिझर इन्स्टॉलेशन 3 लिटर गिझर इन्स्टॉलेशन आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो. 3 लिटर गिझर इन्स्टॉलेशन साठी सर्वप्रथम आपण या होल प्रमाणे ड्रिलिंग करून घेतलेलं आहे. ड्रिलिंग केल्यानंतर गिझर इथं हँग करून घेतलेला आहे. हे बघा, गिझर हँग केलेला आहे. त्याच्यानंतर ही इनलेटची लाईन आहे, पाणी येत आहे. इनलेटची लाईन जोडलेली आहे. इनलेटची लाईन आहे. आणि ही आउटलेटची लाईन आहे. याच्यावरती मार्क केलेलं आहे इनलेट कुठं असतो, आउटलेट कुठं असतो. हा इनलेट जोडलेला आहे, हा आउटलेट जोडलेला आहे. त्याच्यानंतर 3 पिन टॉप जोडून घेतलेला आहे. 3 पिन टॉप सॉकेट मध्ये टाकायचा आहे. नंतर एमसीबी हा 16 एम्पियरचा मॉड्युलर एमसीबी लावलेला आहे. हा याच्यासाठी लावलेला आहे कारण बरेच वेळा काय होतं की स्विच असल्यामुळे 16 एम्पियरचा स्विच हा सारखा जळत असतो सारख्या हिटिंगमुळे. त्यामुळे हा आपण एमसीबी वापरलेला आहे. एमसीबी वापरण्याचं कारण हे आहे की काही इनकेस प्रॉब्लेम झाला तर हा एमसीबी ट्रिप होऊ शकतो. अशा प्रकारे गिझर इन्स्टॉल झालेला आहे. आता हा ऑन झालेला आहे. हे बघा, गिझर ऑन झालेला आहे. हा ग्रीन लाईट आहे आणि हा रेड लाईट आहे. हा ग्रीन लाईट मध्ये पाणी गरम होते आणि रेड लाईट मध्ये पाणी इंडिकेशन चालू आहे. पूर्ण पाणी 3 लिटर पाणी तापल्यावरती हा ग्रीन लाईट बंद होतो. त्याच्यावर समजायचं की आपलं पाणी पूर्ण तापलेलं आहे.